नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. लोकसभा निवडणूक 2024च्या आज बेळगाव शहर व परिसरात मतदानाची प्रक्रिया पार पडली. सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत मतदान अत्यंत चुरशीने करण्यात आले. मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. दुपारी उन्हाच्या झळा अधिक असल्याने दुपारी काही काळ मतदान थंडावले होते. मात्र सायंकाळी मतदानाला पुन्हा वेग आला. अनेक नेते मंडळी आणि नागरिकांनी मतदान केले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 71.26% मतदान झाले होते. बेळगाव शहर व तालुक्यात मतदानावेळी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक व नागरिकांमध्ये चुरस दिसून आली. सकाळी 6 पासूनच मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रशासनाने पगारी सुट्टी जाहीर केल्याने बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या नोकर वर्गांची संख्या तुरळक होती. तापमानाचा पारा 39 अंशावर वाढल्याने अनेकांनी दुपारी 2 पूर्वी मतदान करण्यास पसंती दिली. लोकसभा निवडणुकीसाठी आज मंगळवारी दिनांक 7 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील, भाजप उमेदवार जगदीश शेट्टर, काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत मतदान केंद्रांवर जाऊन मतदान केले. कारवार लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या खानापूर तालुक्यातील निट्टूर या गावातील मतदान केंद्राबाहेर मतदारांची नावे शोधून देणारे भाजपचे कार्यकर्ते आपल्यासोबत भाजपचे शेले घेऊन बसले होते. यावेळी कारवार लोकसभा काँग्रेस उमेदवार अंजली निंबाळकर तेथे दाखल झाल्या आणि आपला रोष व्यक्त केला. तसेच भाजप कार्यकर्त्यांना रंगे हात पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. गेल्या 1 महिन्यापासून लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीमध्ये गुंतलेले बेळगाव जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील तसेच बेळगाव शहर पोलीस आयुक्त लाडा मार्टिन मार्बनियांग यांनी सपत्नीक मतदान केले. लोकसभा निवडणुकीचे मतदान आणि त्यासाठी देण्यात येणाऱ्या सुट्टीमुळे आज मंगळवार सकाळपासून शहरातील बाजारपेठ, भाजी मंडईमध्ये शुकशुकाट दिसून आला. गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडे बाजार, कडोलकर गल्ली, पांगुळ गल्ली, यंदेखुंटसह बहुतांश गजबजलेल्या ठिकाणी आणि रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याने मुख्य व अंतर्गत रस्ते ओस पडले होते. बहुतांश जणांनी मतदान करणे आणि त्यानंतर घरी थांबण्यास प्राधान्य दिले. बहुतांश व्यावसायिकांनी कामगारांना सुट्टी दिल्याने दुकाने बंद ठेवण्यात आली होती. बेळगाव शहरात दुपारच्या सुमारास काही मोजक्या व छोट्या व्यावसायिकांची दुकाने सुरू होती. आज देशभरात 3ऱ्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील बादलवाडीत समाजकंटकांद्वारे ईव्हीएम मशीन पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. लागलीच मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी त्या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम व अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव शहरामध्ये आज लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यात आले. उन्हाच्या तीव्र झळामुळे त्रस्त ज्येष्ठ नागरिकांना मतदान करता यावे यासाठी बेळगाव शहरातील ज्ञानेश्वर आष्टेकर यांनी मोफत ऑटो रिक्षा सेवा पुरवली. त्यांच्या या समाजसेवेचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आज बेळगाव जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली. नवीन तरुण मतदार, वृद्ध, दिव्यांग तसेच महिलांचा उत्साह देखील दिसून आला. यावेळी रांगेत थांबून सर्वांनी मतदान केले. लोकसभा निवडणुकीसाठी आज मंगळवार दिनांक 7 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. चिकोडी लोकसभा भाजप उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांनी सहकुटुंब मतदान केले. तसेच काँग्रेस उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांनी देखील मतदान केले. कॅनरा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी देखील खानापूर मतदारसंघात आपला मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीसाठी मंगळवारी परिवहनच्या
166 बसेस धावल्याने सार्वजनिक बस फेऱ्या कमी झाल्या होत्या, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली. बस निवडणुकीच्या ड्युटीवर आणि प्रवासी बस थांब्यावर असे चित्र पाहावयास मिळाले. बेळगाव शहर व तालुक्यात आज चुरशीने मतदान झालेले पाहायला मिळाले. बेळगाव शहरासह तालुक्यातही मोठ्या उत्साहाने मतदान करण्यात आले. बेळगुंदी गावामध्ये तरुण तसेच ज्येष्ठ नागरिकांनी देखील मतदान करून आपला अधिकार बजावला. सकाळी बेडकीहाळ मतदान केंद्रावर निपाणीचे तहसीलदार M.N. बळीगार, निरावती खात्याचे अधिकारी A.S. पुजारी, अधिकारी संजय नेमन्नावर, ग्रामविकास अधिकारी अशोक झेंडे यांनी प्रथम आलेल्या मतदारांना पुष्पगुच्छ देऊन मतदान केंद्रात स्वागत करून घेतले. भर उन्हात युवकांपासून अंगविकल मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने दुपारपर्यंत 50% मतदान झाल्याचे समजते. मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर बेडकीहाळ मतदान केंद्रावर मतदारांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून लक्षात घेत लठ्ठे शिक्षण संस्थेचे आचार्य, देशभूषण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य सेवेचा स्टॉल लावण्यात आला होता. निपाणी विधानसभा मतदारसंघ हा राजकीय दृष्ट्या ईर्षणी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात होणारी प्रत्येक निवडणूक ही चुरशीने होते. लोकसभा निवडणूक देखील याला अपवाद ठरली नाही. शहर व ग्रामीण भागाची मोठी व्याप्ती असणाऱ्या निपाणी मतदारसंघात मंगळवारी लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. किरकोळ वादावादी वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. उन्हाची तीव्रता वाढली असताना देखील मतदार वर्गाने मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामुळे होणारा मतदानाचा टक्का हा समाधानकारक असल्याचे व निवडणूक ईर्षेची ठरल्याचे स्पष्ट झाले. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मंगळवारी बाजारपेठेत बंद सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक जण मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी एक प्रकारे सुट्टीवरच गेला होता. त्यातच मंगळवारी अधिकतर दुकाने दुपारनंतर बंद केली जातात. या सर्वाचा परिणाम म्हणून निपाणी बाजारपेठेतील व्यावसायिक उलाढाल ठप्प झाल्याचे दिसून आले. ग्राहकाविना बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत होता. यामुळे निपाणी शहरात बंद सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. संकेश्वर शहरासह परिसरात लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत, सुरळीत व उत्साहात पार पडली. विशेष करून महिलांनी सर्वच मतदान केंद्रांवर मोठी गर्दी केली होती. तसेच युवक व पुरुष मतदारांनीही मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 8 वाजल्यापासून मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती. दुपारपर्यंत 50%हून अधिक मतदान झाले होते. सायंकाळपर्यंत मतदार मतदानाचा हक्क बजावताना दिसत होते. राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकसंबा गावात सकाळच्या सत्रात मतदारांचा भरघोस प्रतिसाद पाहावयास मिळाला. लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात नवमतदार उत्साहाने सहभागी झाले होते. तर महिला व ज्येष्ठ नागरिकांनीही मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. वणव्याप्रमाणे सूर्य आग ओकत असतानाही मतदारांचा उत्साह शेवटपर्यंत कमी झाला नाही. नेहमी काँग्रेसच्या पारड्यात मतं टाकणारे एकसंबेकर या निवडणुकीत कोणाला मताधिक्य देणार याची चर्चा संपूर्ण मतदारसंघात होत आहे. उन्हाच्या पायातही मतदारांचा तोरा भारी पडल्याने याचा फायदा नेमका कोणाला होणार हे उत्सुकतेचे ठरणार आहे. चिकोडी लोकसभेसाठी हुक्केरी व यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघात शांततेच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. युवकांसह महिला, वृद्ध रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावत होते. रामसेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी मतदान केंद्र व क्रमांक 162 मध्ये मतदानाचा हक्क बजावला. येथील हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. दुपारी 2 वाजेपर्यंत सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून आली. मतदानाची गती मंदावल्याने मतदार रांगेत उभारून संतापले होते.
अमीनभावी येथील मतदान केंद्र क्रमांक 84 मतयंत्र बिघडल्याने काही वेळ मतदान प्रक्रिया थंडावली होती. त्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.